मुंबईतल्या आरसीएफ पोलीस स्थानकाच्या पथकानं कर्जतमधल्या फार्म हाऊसमध्ये एमडी म्हणजे मेफेड्रॉन ड्रग्ज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीनं फार्म हाऊसच्या मालकाकडून महिना 1,00,000 रुपये भाडं मोजून 2 खोल्या घेतल्या होत्या. त्या 2 खोल्यांमध्ये त्यांनी एमडी ड्रग्ज बनवण्याची सारी यंत्रणा उभी केली होती. या यंत्रणेच्या माध्यमातून आठवड्याला अंदाजे 25 किलो एमडी ड्रग्ज बनवण्यात येत होतं, अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून मिळाली आहे. त्याचा अर्थ गेल्या 3 महिन्यात या टोळीनं कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये किमान 300 किलो एमडी ड्रग्ज बनवलं असावं असा अंदाज आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ही तब्बल 600 कोटी रुपयांच्या घरात आहे. आरसीएफ पोलिसांनी त्या फार्म हाऊसवर टाकलेल्या धाडीत कच्च्या मालासह तब्बल 5.5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. Weather report presented